सहर्ष स्वागत करते। आपण अशा प्रसंगी जमलो आहोत की जिथे श्रद्धा, संस्कार आणि आध्यात्मिकता हा त्रिवेणी सुंदर संगम आहे आणि म्हणूनच हा क्षण सोन्याचा, हा क्षण पसरेल भक्तीचा, दीप लावू या मांगल्याचा, प्रकाश पसरेल पावित्र्याचा आणि त्याचबरोबर शंखांच्या पवित्र नादाने आपण मंगलक्षण सुरू करूया। नाशिक केशव शंखनाद पथकासोबत शंखनाद करून दीप प्रज्वलन होत आहे। मी आजच्या प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे आणि त्याबरोबर केशव शंखनाद पथकाला मी सांगते की दीप प्रज्वलन होत असताना त्यांनी शंखनाद करावा। गजानन महाराजांचे संगीतमय पारायण ही एक नवीन संकल्पना घेऊन येणारा हा कार्यक्रम आज नाशिक तपोभूमीत त्यांचा 19वा कार्यक्रम सादर होत आहे। श्री गजानन महाराजांच्या अगाध लीला, चमत्कार आपणा सर्वांना परिचित आहे, पण त्या चमत्कारामागे एक विचार आहे, तत्वज्ञान आहे। प्रपंच आणि परमार्थ करण्यासाठी लागणाऱ्या गुरुबळाची प्रचिती भक्तांना नेहमीच येते। गजानन महाराजांचा संगीतमय पारायण गीत गजानन। गणगण गणात होते संत हीच माझी माता, संत हीच माझी माता, संत हाच माझा पिता, याची सद्गुरु त्राता, वंदन द्या भगवंता। संत आमचा आधार, गुरु कृपेचा सागर, देव देई अवतार, संत रूप दे साकार। गण गण गणात बोलते
स्वामींच्या भटकंतीची कहाणी साधू चालत चाल अनवाणी.
बोलते परमेश्वर. संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे. परब्रह्म परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येतं का? महाराज कोण होते? कुठून आले होते? माघ वद्य 7 शके 1823 फेब्रुवारी 1878 या दिवशी ऐन तारुण्यात शेगाव येथे पातुर्गकरांच्या घराबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. त्यावेळी महाराज अंदाजे 30-32 वयाचे असावे. कोण बंकटलालच्या घरी महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढली होती. काशीचा गोसावी नवस फेडायला गांजा घेऊन आला असता गांजा कसा द्यायचा हा प्रश्न त्याला पडला. महाराजांनी हे ओळखले आणि काशीच्या गोसाव्याचा गांजाचा नवस स्वतःच फेडून घेतला. जानराव देशमुखांचा आजार चरणतीर्थ देऊन बरा केला. विठोबाचा अहमपणा, दांभिकपणा छडीने मारून त्याला हकलून देऊन दांभिकपणा मुळासकट नष्ट केला. महाराजांनी अनेक चमत्कार केले, पण त्यातून त्यांनी समाजाला शिकवणच दिली. मग ते अग्नीशिवाय चिलीम पेटवून सोनाराच्या चिंचोळ्यात आळ्या पडल्यावर सोनाराचे डोळे उघडले हे असो किंवा चंदू पडून कान्होले मागणे असो. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याबद्दल ते अगोदरच जाणून असायचे, कारण ते ईश्वराचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे ईश्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजल्यांना मार्गदर्शन केले आणि सन्मार्ग दाखवला. परमार्थात खोटेपणाला अजिबात स्थान नसतं. महाराज सुद्धा टिचक्यांच्या तालावर गणगण गणात बोते हे भजन करीत असत. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले, म्हणून लोकांनी त्यांना गजानन हे नाव दिले. महाराजांच्या दिनचर्येचा नियम तसा काहीच नव्हता. त्यांच्या वायूच्या गतीचा प्रकार कोणालाही सांगता येत नसे. माझ्या पापण्यांची केली तुझ्या वाटेत तोरण, माझ्या पापण्यांची केली तुझ्या वाटेत तोरणे, माझ्या देह तबकात पंच प्राण निरांजन. शब्द सुमनांचे केले देवा तुझ्याच साठी हार, शब्द सुमनांचे केले देवा तुझ्याच साठी हार. शेगावीच्या गजानना तुला माझा नमस्कार, शेगावीच्या गजानना तुला माझा नमस्कार. खरंच बंकटलालच्या घरी महाराजांचं आगमन म्हणजे जणू काही मोराशी गावी मेघदर्शन. आपण ऐकू. कुणाशी धावे
गणात होते. माझे चित्त माझे मन, माझे चित्त माझे मन बोले जय गजानन. जीवनातील प्रत्येक क्षण गजाननाला अर्पण. कणापासून सृष्टी बनली, कणापासून सृष्टी बनली, त्यातील मी एक क्षुल्लक कण. मात्र प्रत्येक कणात आहे माझा गजानन. भक्त मी गजाननाचा, गुरुवार माझा सण. गुरुवारी कामे मार्गी लागती, कठीण असू दे किती पण. एका ठिकाणी थांबतील ते महाराज कसले. बंकटलालाचे घर सोडून पिंपळ गावात काही दिवस मुक्काम केला. बंकटलालाच्या आग्रहास्तव पुन्हा ते शेगावला आले, पण त्यांची भ्रमंती मात्र सुरूच होती. एकदा आडगावात तहानेने व्याकुळ झाले होते. भास्कर पाटलांकडे पाण्याची तहान त्यांची क्षमली नाही, म्हणून कोरड्या विहिरीतून गंगेला आपल्या आर्ततेतून त्यांनी प्रकट केलं. भास्कररावाला चूक कळून महाराजांचा तो नंतर भक्त झाला. त्यानंतर कणीस खाण्यासाठी बंकटलालाच्या मळ्यात गेले असता धुरापुढे मधमाशांनी आक्रमण केल्यावर सर्व भक्त घाबरून पळून जातात, पण बंकटलाल मात्र थांबतो. महाराज स्वतःशीच म्हणतात, मनी तयाच्या ब्रह्म विचार, मीच अग्नी आणि मीच धूर. मीच मक्षिका मोहोळ थोर, कणीस दंशही मीच असे. मधमाशांना परत जाण्याचा आदेश देऊन बंकटलाल फक्त खरा भक्त याची प्रचिती करून देतात. वज्रभूषण पंडित या कर्मठ पंडिताला अजानुबाहू अवधूत दर्शन देऊन कर्मठपणा सोडण्याचा सल्ला देतात. तेव्हा तो वज्रभूषण महाराजांना अर्घ्य देताना प्रार्थना म्हणतो, हे पूर्ण ब्रह्म जगत चालक, हे पूर्ण ब्रह्म जगत चालक ज्ञानराशी, ऐसी युगायुगी किती अवतार घेसी. झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता नासे, गजानन गुरु मज पाव वार्ता. महाराजांची महती अजून काय ती वर्णाली. डोळ्यात